नमस्कार, मी ऋषी देसाई. महाराष्ट्राचं या क्षणाला लक्ष लागलंय ते म्हणजे निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याकडे. तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या फेजचं वैशिष्ट्य म्हणजे या टप्प्यात सर्वच पक्षातलं दिग्गज आपलं नशीब आजमावत आहेत. त्यात सुप्रिया सुळे आहेत, राणे आहेत, शेट्टी आहेत आणि इतरही अनेक जण आहेत. पाहूयात एक एक दिग्गज कसा कसा आपल्या जागेसाठी ही लढाई करतोय. 23 एप्रिलला या 14 मतदारसंघात मतदान होणार आहे. मात्र ह्या 14ही मतदारसंघात अगदी सुप्रिया सुळे असतील, गिरीश बापट असतील, खैरे असतील, राणे असतील, गीते असतील, तटकरे असतील, या सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केवळ एवढंच नाहीये तर उमेदवारांचीच नाहीये तर सर्वच राजकीय पक्षांसाठी हे 14 मतदारसंघ म्हणजे स्वतःचा बालेकिल्ला घट्ट करण्याची एक मोठी ताकद आहे. कोण कोण आहेत पाहूया. दुसऱ्या टप्प्यात सुप्रिया सुळे बारामती, उदयनराजे भोसले सातारा, सुजय विखे पाटील अहमदनगर, रावसाहेब दानवे जालना, राजू शेट्टी हातकणंगले. दिग्गजांची मंदिळी आहे या सगळ्या मतदारसंघात. सुप्रिया सुळेंपासून राजू शेट्टींपर्यंत ते रावसाहेब दानवेंपासून तर सुजय विखेंपर्यंत आणि उदयनराजे भोसले असे सगळे दिग्गज या मतदारसंघात आपली प्रतिष्ठा पणाला लावून बसले आहेत. केवळ प्रत्येक मतदारसंघात एक मोठा नेता तर दुसरा तेवढ्याच ताकदीचा नेता, अशा या सगळ्या गोष्टीमुळे ही लढत अतिशय रंगतदार ठरते आहे. 23 एप्रिलला म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात 14 जागांवर मतदान होत आहे. यावेळी राणे असतील, खैरे असतील, दानवे असतील, शेट्टी सगळ्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे आणि योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला योगेश, तुमच्याकडे मी येतोय. योगेश, मतदारसंघात प्रचंड प्रचाराची राळ उठली होती. किती शांत आहे, किती अस्वस्थ आहे मतदारसंघ? योगेश. ऋषी, खरं तर देशाचं आणि राज्याचं लक्ष लागून असलेला मतदारसंघ अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघ तिसऱ्या टप्प्यातला प्रचार आज थांबलेला आहे, थंडावलेला आहे. कारण ज्या पद्धतीने 14 जागांच्या मतदान हे येत्या 23 तारखेला होत आहे आणि या 14 जागांमधली जी महत्वाची जी जागा आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघ. अर्थातच या ठिकाणावरून शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि कांचन कुल ज्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे यांच्यामध्ये अटीतटीची चुरशीची अशी लढत आहे. आज प्रचाराची सांगता झालेली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये सांगता सभा घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अजित पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. या एकूणच सभेच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर सडकून अशी टीका केलेली आहे. तर दुसरीकडे इंदापूरमध्ये ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत कांचन कुल यांची सुद्धा त्या ठिकाणी प्रचार सांगता सभा झालेली आहे, ज्या सभेला स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर या संपूर्ण मतदारसंघात भाजपने अतिशय प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. स्वतः अमित शहा बारामतीमध्ये येऊन त्यांनी या ठिकाणी जाहीर सभा घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळपास 4 सभा या बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या आहेत आणि चंद्रकांत पाटील जे या राज्य सरकारचे एक महत्वाचे मंत्री आहेत ते सुद्धा या बारामतीमध्ये तळ ठोकून होते. ज्या पद्धतीने एकूणच शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न या बारामती लोकसभा मतदारसंघात होता आणि ज्या पद्धतीने शरद पवार यांनी सुद्धा या संपूर्ण टीकेला आणि एकूणच ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा भाजपकडून राबवण्यात आली होती त्याला तोंड दिलेलं आहे. मात्र नेमका काय निकाल लागतो, खरं तर ज्या पद्धतीने अनेक मुद्दे या प्रचाराच्या माध्यमातून नक्कीच आपण बोलूया या विषयावर. आपल्यासोबत दत्ता कनवटे आपल्यासोबत औरंगाबादहून आहेत. दत्ता, काय सांगाल तुम्ही? तुमच्या मतदारसंघात सगळ्यात मोठी लढत आहे, कारण खैरे असतील विद्यमान खासदार, तर दुसरीकडे एमआयएमचे जलील आहेत, काँग्रेसचे सुभाष झांबड आहेत, तर हर्षवर्धन आहेत. 4ही उमेदवार तगडे. किती चुरस दिसली या सगळ्या मतदारसंघात? या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ही खूप मोठी चुरस पाहायला मिळते. कारण गेल्या 4 वेळच्या निवडणुका चंद्रकांत खैरे यांनी जिंकलेल्या आहेत. ते 20 वर्ष झालं खासदार होते, परंतु शहराचा कुठलाही विकास झाला नाही. त्यामुळे अनेक नागरिक नाराज होते. परंतु यावेळेला इम्तियाज जलील यांनी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. खरं तर औरंगाबादचं राजकारण हे खान हवा की बाण हवा या तत्वावरती आजपर्यंत लढलं गेलं होतं, परंतु त्याला समोरून तितका फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु यावेळेला इम्तियाज जलील यांनी उडी घेतल्यामुळे यामध्ये चुरस निर्माण झाली होती. परंतु लोक मात्र या समीकरणाला खान हवा की बाण हवा वैतागले होते. त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती आणि त्यांनी उडी घेतल्याच्या नंतर छुप्या पद्धतीनं वेगवेगळे लोक त्यांना मदत करत होते आणि काही जणांनी तर उघड मदत केलेली आहे. अब्दुल सत्तार असतील, शांतिगिरी महाराज असतील यांनी तर त्यांना उघड पाठिंबा दिला होता आणि त्याच जोडीला सुभाष झांबड यांनी सुद्धा ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सुद्धा चुरस निर्माण झालेली आहे. काँग्रेसचा या मतदारसंघामध्ये हा पारंपरिक काही मतदार सुद्धा आहे, त्यामुळे सुद्धा काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळण्याची
होण्याची शक्यता आहे। हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा बऱ्यापैकी आपली तयारी केलेली आहे। दुसऱ्या बाजूला इम्तियाज जलील यांना मानणारा एक वर्ग आहे, त्यामुळे सुद्धा त्यांची ताकद वाढलेली आहे। तर चंद्रकांत दत्ता असेल किंवा योगेश असेल, तुमचे दोन्ही मतदारसंघ हे अत्यंत महत्वाचे आहेत। कांचन कुल की सुप्रिया सुळे, तर इथे चौघांपैकी कोण, अशा प्रकारचं चित्र दिसतंय। प्रचाराची राळ अगदी निकालापर्यंत आपण अशीच पाळत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद योगेश, तुर्तास धन्यवाद दत्ता या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 तारखेला होते। त्या पार्श्वभूमीवर जाहीर प्रचाराची सांगता झाली आहे, त्यामुळे जाहीर प्रचाराच्या तोफाही आता थंडावल्या आहेत। पुण्यात गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी अशी लढत पाहायला मिळणार आहे। आता यानंतर व्यक्तिगत गाठीभेटींवर भर दिला जाणार असल्याची माहिती समोर येते। पुण्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांनी। तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 तारखेला पार पडणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी आज मतदारांशी संवाद साधलेला आहे। आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन युतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्यावर तोफ डागलेले आहे। गिरीश बापट हे भ्रष्टाचारी उमेदवार असून पुणेकर जनता भ्रष्टाचारी उमेदवाराला संधी देणार नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर यानंतर त्यांनी मतदारांशी पदयात्रेद्वारे संवाद साधलेला आहे आणि गिरीश बापट यांनी कसब्यापासून समता भूमीपर्यंत प्रचार फेरी करून मतदारांशी संवाद साधलेला आहे। त्याचबरोबर ती आघाडीच्या वतीने या ठिकाणी महात्मा फुले मंडईमध्येही जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या ठिकाणी युतीच्या आणि सरकारवरती, सत्ताधारी सरकारवरती कडाडून हल्ला केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। या ठिकाणी आता प्रचाराच्या ज्या तोफा त्या थंडावलेल्या आहेत, मात्र यानंतर खऱ्या अर्थानं प्रचार सुरू होणार ते म्हणजे वैयक्तिक गाठीभेटी आणि कत्तलची रात्र जी म्हणतो ती कत्तलच्या रात्रीचा प्रचार यानंतर सुरू होणार आहे आणि हाच प्रचार निर्णायक राहणार आहे। सध्या तरी या जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। कॅमेरामन तुषारसह पांडुरंग रायकर, TV9 मराठी, पुणे। तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आता थंडावलाय। संजय मंडलिक, महाआघाडीचे धनंजय महाडिक यांच्यात कोल्हापुरात ही लढत होते। कोल्हापुरातल्या एकूण प्रचारासंदर्भात आणि आतापर्यंत घडलेल्या घटनांसंदर्भात सगळा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। ज्या पद्धतीने हे रस्ते आता शांत झाले त्याच पद्धतीने तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आहे तो आता शांत झालेला आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज जे युती आणि आघाडी या दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत यांनी तो आपला प्रचार आता संपलेला आहे आणि या दोघांनी आज दिवसभर आहे ते जोरदारपणे प्रचार केला, कारण आजचा शेवटचा दिवस होता आणि सकाळपासून या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या ताकदीवरती या ठिकाणी प्रचार रॅल्या काढल्या, बाईक रॅली काढली, पदयात्रा काढली आणि लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। मात्र आता इथून पुढे जाहीर प्रचार आहे तो कुठल्याही उमेदवाराला करता येणार नाही। जो काही प्रचार असेल, जो निवडणूक आयोगाने जे नियम घालून दिले त्याच पद्धतीने प्रचार करता येणार आहे। मात्र आता जाहीर प्रचार कुणालाही करता येणार नाही। त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील जे या ठिकाणी कोण नेते आले असतील प्रचारासाठी किंवा जे कोणी कार्यकर्ते आले असतील, जी व्यक्ती आले असतील, त्यांना देखील जिल्हा प्रशासनाने आता जिल्ह्याच्या बाहेर जाण्याचे आदेश आहेत ते दिलेले आहेत आणि त्यामुळे प्रचार संपलेला आहे आणि आता मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन सुनील काटकरसह विजय केसरकर, TV9 मराठी, कोल्हापूर। राज्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत। डॉक्टर सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप अशी लढत या मतदारसंघात होते आहे। शरद पवारांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। पवारांनी या मतदारसंघात तब्बल 5 सभा घेतल्या आहेत। तसंच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील मुलाच्या प्रचारासाठी अनेक बैठका घेतल्या आहेत। त्यामुळे या मतदारसंघात सर्वांचंच लक्ष लागलंय। आता 23 तारखेला जनता कोणाच्या पारड्यात मतदान करणार हे निकालानंतरच कळणार आहे। दरम्यान या सगळ्या निवडणुकीबाबत स्थानिक पत्रकारांना काय वाटतंय याविषयी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांनी। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आता थंडवलेल्या आहे, त्यामुळे साहजिकच आता 23 तारखेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र ही जी निवडणूक होती अतिशय प्रतिष्ठेची केली होती, कारण राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीकडून अशी ही लढत होती आणि शरद पवारांनी विशेष लक्ष या मतदारसंघात घातलं होतं, कारण विखे विरुद्ध पवार असा संघर्ष याही निवडणुकीला पाहायला मिळाला। आपल्यासोबत काही पत्रकार आहेत, त्यांच्याकडून आपण विश्लेषण जाणून घेऊया। काय सांगाल, नेमकी पवार विरुद्ध विखे असा संघर्ष या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला। विशेष म्हणजे पवारांनी 4 या ठिकाणी सभा घेतल्या, काय वाटतं तुम्हाला?
सुजय विखे पाटील हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि खासदारकीसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिकीट मिळवलं. त्यामुळे साहजिकच ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली. सुजय विखेंच्या विरोधात संग्राम जगताप आहे की जे अहमदनगर शहरातले स्टँडिंग आमदार आहेत आणि जसं विखे आणि पवार घराणे हे राजकारणातील सख्य अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे साहजिकच पवारांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली, तशी विखे घराण्यांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली. या निवडणुकीमध्ये नामदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलेले 91ची पुनरावृत्ती करू. 2009 चालू आहे. 2009 मध्ये 91ची पुनरावृत्ती ज्यावेळेस करणार त्यावेळेस बाळासाहेब विखे पाटील हे त्यावेळेस उमेदवार होते. त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात हे गडाख परिवार होतं. त्यात गडाख परिवारांच्या उमेदवारीवरून प्रचंड संघर्ष झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव घोषित होईल म्हणून त्यांच्यावरही प्रचंड केसेस झाल्या. त्यांच्या त्या शिक्षण संस्थेचे पण बरेचसे घोटाळे बाहेर आले. परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये एक पाहत असताना की शरदचंद्रजी पवार साहेबांनी प्रचंड लक्ष घातलेलं आहे. तसंच भारतीय जनता पार्टीमध्ये पण एक अंतर्गत सुप्त संघर्ष आहे. जी नगर दक्षिणची जी काही निवडणूक होणार आहे, लोक त्याकडे बघताना शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार, विकास ह्या गोष्टीकडे बघताय आणि त्यानुसार 23 मेला जनता काय कौल देईल ते आपल्याला समजेलच आपल्याला. तर खऱ्या अर्थानं विखे आणि पवार असा संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आता येत्या 23 तारखेला जनता कोणाला कौल देते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विक्रम बनकरसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होते. आज या मतदानासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. एकूण 12 उमेदवार या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राणे विरुद्ध सेना अशी लढत इथे रंगते. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुकीचा मुद्दा हा विकासापेक्षा वैयक्तिक आरोप प्रत्यारोप असंच राहिला. इथल्या मतदारसंघातील प्रचाराचा मुद्दा काय राहिला याचा स्थानिक पत्रकारांकडून आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांनी घेतलेला हा आढावा. महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा जे आहेत ते थंडावलेले आहेत. महाराष्ट्रातीलच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या सर्वात संवेदनशील मतदारसंघ आणि या मतदारसंघातील सुद्धा मतदान हे 23 तारखेला होत आहे आणि त्या अनुषंगानं सध्या या प्रचाराच्या तोफा या ठिकाणी थंडावलेले पाहायला मिळत आहेत. नेमक्या या मतदारसंघातल्या निवडणुकीचा मुद्दा हा काय होता आपण विचारून घेऊया. आपल्यासोबत रत्नागिरीतले स्थानिक पत्रकार आहेत. मॅडम, काय सांगू शकाल, काय वातावरण होतं, कशावरती या प्रचाराचे मुद्दे हायलाइट केले गेले या निवडणुकीमध्ये? या प्रचारामध्ये विशेषतः कोकणातलं नाणार प्रकल्प याच्यावर ही निवडणूक होणार असं सुरुवातीला वाटत होतं की त्याच प्रकल्पाच्या आधारे मतं अमुक पक्षाला मिळतील असं वाटत होतं. मात्र नाणार मुद्दा आता बाजूला राहिला असून थोडीशी निवडणुकीचा टप्पा हा वेगळ्या वळणावर आलेला आहे आणि ते पक्षपणाला लावला जातोय की निवडून येण्यासाठी कुठलाही विकासाचा मुद्दा अद्यापही त्यांनी कुठल्याही पक्षाने पुढे न आणता प्रतिष्ठापनाला लावली जात आहे. त्याचा मुद्दा कुठेही आलेला नाही. वैयक्तिक आरोप आणि प्रत्यारोपांवरच ही निवडणूक किंवा निवडणुकीचा प्रचार झालेला आहे. बरोबर आहे. या ठिकाणी विचार केला तर मोठे स्टार प्रचारक किंवा राज्याचे किंवा देशाचे नेते पण या ठिकाणी प्रचारासाठी आलेले पाहायला मिळत नाहीत. उद्धव ठाकरेंची सभा झाली, बरोबर आहे, पण काय वाटतं या सगळ्या गोष्टीमधून काय चित्र बघितलं या निवडणुकीमधलं? संपूर्ण राज्यभरामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ठिकठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. मात्र त्यांनी तळ कोकणामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये राज ठाकरे असतील किंवा प्रदेश काँग्रेसचे असतील किंवा महाराष्ट्राचे अन्य प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील हे यांचं येणं टाळलेलं आहे असं एक प्रकारे म्हटलं जाईल. परंतु प्रामुख्याने जर आपण म्हटलं तर मतदारांचा काय कौल असेल तो आपल्याला 23 तारखेला समजेल. गेल्या इलेक्शनला अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा हा प्रामुख्याने होता. अणुऊर्जा प्रकल्प घालवणं आणि सत्ता आल्यानंतर घालू असं शिवसेना भाजपने सांगितलं होतं. त्यानंतर त्यांची सत्ता आली, खासदार आले, त्यानंतर तो मुद्दा ज्याची तेच राहिला. पुन्हा नाणारचा मुद्दा आला, पण तो नाणारचा मुद्दा या इलेक्शनमध्ये कुठे दिसला नाही. किंवा शिवसेना भाजप असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असेल किंवा नव्यानं जो पक्ष स्थापन झालाय स्वाभिमान पक्ष की जो इलेक्शनमध्ये उतरलाय पहिल्यांदाच, त्यांच्याकडून हा मुद्दा कुठे आलेला दिसला नाही. बरोबर आहे. एकंदरीत बघितलं तर विकास यापेक्षा सुद्धा या ठिकाणी आरोप प्रत्यारोप अशाच प्रचाराच्या पॅटर्नवरती ही निवडणूक रंगलेली या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं निवडणुकीचे मुद्दे हे विकास किंवा इथल्या कोकणाला लाभलेलं सौंदर्य असं असायला पाहिजे होतं. मात्र त्याच्यावरती निवडणूक न होता या ठिकाणी वैयक्तिक हेवेदाव्यावरती निवडणूक लढली गेलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं जनतेचा विकासाचे मुद्दे या मतदारसंघामध्ये कुठेही हायलाइट या ठिकाणी झालेले नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थानं मतदार
राजा कोणाला कौल देतो हे 23 तारखेच्या मतदानामध्ये कळेलच. मात्र 23 मेला या संबंध निवडणुकीचा निकाल लागणार आहे, त्याच्यात हे सगळं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं पाहायला मिळेल. कॅमेरामन अनिकेत होलमसह मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.